विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान। 31 उमेदवार रिंगणात। मतदानासाठी ईव्हीएम नव्हे तर मतपत्रिकेचा वापर होणार। 22 जून रोजी मतमोजणी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची आज बैठक। उपस्थित राहण्यासाठी सर्व खासदारांना व्हिप जारी। अनुपस्थित राहिल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा। बंडखोर खासदारांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरे सेनेचा प्लॅन। संसदीय दलाच्या बैठकीत जाणार ठाकरेंसोबत असणारे आज बैठकीत दिसतील। संजय दिना पाटील यांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। ऑपरेशन टायगरमध्ये ट्विस्ट। 6 पैकी 2 खासदारांची पत्रावर सही नाही। 2 खासदार आज बैठकीला हजर राहणार। ठाकरे सेनेला अशा सूत्रांची माहिती। आजची बैठक निर्णायक ठरणार। उपमुख्यमंत्री शिंदे ठाण्यात असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा दावा। कायदेशीर बाजू तपासून पक्षप्रवेशाची घोषणा करणार। वर्धापन दिनी 6 खासदारांचा प्रवेश होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। 15 कोटी दिल्यानंतर विमानात बसले संजय राऊत यांचा दावा। बेईमान म्हणत बंडखोर खासदारांना शिव्या हासडल्या तर राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय। शिरसाटांचा हल्लाबोल। ओमराजे निंबाळकर 3 तास पुणे विमानतळावरच दिल्लीला न गेल्याचा ओमराजे निंबाळकरांचा दावा। तर अजूनही तुम्ही ठाकरेंसोबत आहात का या प्रश्नावर ओमराजे निंबाळकर निरुत्तर। मी कायम उद्धव ठाकरेंसोबत। पक्ष सोडायचा त्या दिवशी राजकारणात राहणार नाही। खासदार राजाभाऊ वाजे भाऊक तर ठाण्यातून 2 लोक आले होते सोबत या विकास निधी देतो अशी ऑफर दिली। राजाभाऊ वाजे यांच्या वडिलांनी सांगितली इनसाइड स्टोरी। ऑपरेशन टायगरशी भाजपचा काहीही संबंध नाही। खासदार का जातायत? ठाकरेंनी आत्मचिंतन करावं। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। भाजपकडे स्वतःचे नेते बनवण्याची ऐपत नाही। डिलिमिटेशन बिलवरून भाजप